तर लाडक्या बहिणींनो, मे महिना हप्त्याची वाटप सुरू झालेली आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 2100 रुपयाचा हप्ता टाकण्यास सुरुवात झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त बघावा आणि आवडला असेल तर जास्त पुढे शेअर करावा। तर लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले। प्रत्येक महिलांना जे पात्र आहे त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की आम्हाला हप्ता मिळालेला आहे। ज्यांना नाही मिळाला त्यांनी सुद्धा लिहून पाठवायचं आहे आम्हाला हप्ता नाही मिळाला, आणि जे महत्त्वाची सेटिंग आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका, जास्तीत जास्त शेअर करा। तर लाडक्या बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मोठं विधान, बहिणींसाठी आता कर्ज। तर विधानसभा निवडणुकीच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत या योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या मताने पारडे जड आहेत। तर ह्या योजनेत अंतर्गत लाडक्या बहिणींचा खूप मोठा वाटा आहे। ही जे सरकार आहे त्यांना सत्तेत आणण्यासाठी लाडक्या बहीण योजनेसाठी बँकेतून 40,000 रुपयाचं कर्ज दिले जाणार असं अजितदादा पवार म्हटलं आहे। तर लाडक्या बहिणींना पुढे आणण्यासाठी जे आपली सरकार आहे त्यांचं खूप मोठं वाटा आहे आणि त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे। तर लाडक्या बहिणींनी ह्या योजनेचा लाभ घेणे जरुरी आहे। आणि त्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर लाडक्या बहिणींचा लक्ष आहे। तर आतापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला, आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्यावर लाडक्या बहिणीचं लक्ष आहे। तर एप्रिल महिन्याचा हप्ता नुसता जमा करण्यात आला आहे। तर अशामध्ये मे महिन्याचा हप्ता विचार ना होऊ लागला आहे। तर कधी मिळणार लाडक्या बहिणीला हप्ता? तर आतापर्यंत जेवढं वाटप झालेले आहे पैसे, तर 3rd वीक किंवा 4th वीकमध्ये तुम्हाला पैसे मिळालेले आहेत। तर आताचा जो हप्ता आहे तो पण 3rd वीक किंवा 4th वीक म्हणजे महिना संपायच्या अगोदर, एक हप्ता अगोदर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल। तर इथं विधानसभा निवडणुकीच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजने कायदेशीर ठरली। या योजने माध्यमातून महायुतीने पारडे जड झालेले महायुती सरकारकडून लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले जातात। त्यात आता योजनेत लाडक्या बहिणींना पुढे किती लाभ मिळणार आहे ते सुद्धा सांगितलं आहे। तर इथं 40,000 रुपये कर्ज दिले जाणार आहे। नंतर महायुती सरकार विचार नियमित करत असते, व्यक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नांदेडमध्ये जे जिल्ह्यात मुख्य तालुका चाचरवाडी इथे राष्ट्रवादी काँग्रेस वतीने रविवारी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या टायमिंगला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या। तर तुम्ही पण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि ह्या योजनेमध्ये तुम्ही पण जे लाभ भेटतोय तो तुम्ही घ्या असं मला वाटते। तर अजून पुढे अधिक माहिती जाणून घेऊया काय काय आहे ते। तर ह्या असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे। तर नांदेडमध्ये जे तिकडे मीटिंग वगैरे झाली आणि सगळे पत्रकार परिषद होते, त्यांच्या समोर अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की ही जी योजना आहे त्या लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी केली गेलेली आहे। आणि ह्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जेवढा म्हणजे सपोर्ट देता येईल तेवढा आम्ही देऊ, कर्ज देऊ। लाडक्या बहिणींना कोणताही उद्योग वगैरे चालू करायचा असेल तर आम्ही त्यामध्ये मदत करणार आहे। आणि ही योजना कायमसाठी आम्ही चालूच ठेवू, जोपर्यंत सत्तेमध्ये ही जे सरकार आहे ती आहे तोपर्यंत आम्ही ही योजना चालू ठेवणार आहे। कुठंच आम्ही जे पात्र महिला आहेत त्यांना खंडित पडून देणार नाही। तर हे सगळी तिथे अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। तर पुढे जाणून घेऊ अधिक माहिती की जे महिला आहे त्यांना 40,000 कधी मिळणार। तर ज्या महिला पात्र आहे, जे निकषात बसत आहे, तर त्या महिलांनाच 40,000 रुपये मिळणार आहे। तर तुम्ही आहात का पात्र? जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आणि जे महिला अशा आहेत जे सरकारी योजनेचा लाभ घेत आहे, तर त्या योजनेला म्हणजे सरकारी योजनेचा लाभ म्हणजे नमो शेतकरी योजना म्हणा, संजय गांधी योजना म्हणा, तर तशा महिलांना फक्त 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि ह्या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे, निकषात बसत आहे त्यांना तर आम्ही लाभ देणारच, पण ज्या महिला निकषात बसत नाही तशा महिलांना लाभ येणार नाही। आणि अशा महिलांची खूप सारी यादी समोर आलेली आहे आणि त्यांचे हळूहळू पत्ता कट होण्यास सुरुवात झालेली आहे। तर अजितदादा पवार यांनी पुढे नमूद केले की 50,000 रुपये भांडवल झाले तर बहिणी स्वतः व्यवसाय करू शकतात, कुटुंब उभं करू शकतात। म्हणून महाराष्ट्र काही असे केले आहेत की शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही। काही कार्यक्रम धावा लागतो, पण त्यांचे स्वागत करावे।
तर इथे अजितदादा पवार यांनी महिलांना मोटिवेशनसाठी खूप सारे नवीन नवीन आयडियाज दिलेली आहे आणि आय होप की जे महिला आहे ते या योजनेचा लाभ नक्कीच चांगल्या प्रकारे घेतील. तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना 10 हप्ते मिळालेले आहे. 13,500 रुपये मिळालेले आहे आतापर्यंत. तर आता लाडक्या बहिणीला 11वा हप्ता कधी मिळणार यावर प्रतीक्षा आहे. मे महिन्याचा हप्ता म्हणजे लाडक्या बहिणींना योजनेत 11वा हप्ता मे महिन्याचा हप्ता 3रा किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी मे महिन्याचा हप्त्याबाबत एक नवीन माहिती समोर आलेली आहे. तर आता ती माहिती काय आहे ते सुद्धा जाणून घेऊ. 2100 रुपये लाभ कधी मिळणार यावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी भविष्यात 2100 रुपये लाभ देण्यात असं सांगितलं होतं. पण आतापर्यंत 2100 रुपये मिळालेले नाही. पण जेव्हा केव्हा जे 2100 रुपये मिळतील तर तेव्हा नक्कीच आपल्याला समजेल. तर ही होती लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती. तर आतापर्यंत ज्या महिलांना पैसे नाही मिळाले त्यांनी बँकेत जावा, तुमचा आधार आणि बँक खातं लिंक आहे की नाही ते बघा. त्यानंतर पुढे तुमचं जे आधार UDI आहे त्यामध्ये जावा आणि तिथे चेक करा की नक्कीच जे पैसे येतात ते त्याच खात्यामध्ये येते की नाही ते चेक करा. तिथे जरी नाही काय झालं तर माझी लाडकी बहीण जे साईट आहे त्यावर जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि ती कंप्लेंट नक्की गव्हर्नमेंट बघेल. तर ही होती लाडक्या बहिणीसाठी ज्यांना पैसे नाही आले त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी. तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त त्या महिलांपर्यंत शेअर करा ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाही. त्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.